कहते हैं कि दिवाली की रौनक रंगोली से होती है। दिवाली से पहले इसी रंगोली का प्रशिक्षण शौकिया लोगों को मिल सके, इस मकसद के साथ शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के उप शहर प्रमुख समीर बागवान और शाखा संगठक जस्मीन बागवान के नेतृत्व में संस्कार फाउंडेशन ने एक दिवसीय रंगोली प्रशिक्षण शिविर का आयोजन किया। प्रसिद्ध रंगोलीकार ऋतिका देशमुख के मार्गदर्शन में महिलाओं, बच्चों और पुरुषों ने रंगोली बनाने के बेहतरीन गुर सीखे। कार्यक्रम में सुमित्र कड़ू, मिलिंद भोईर समेत कई गणमान्य भी उपस्थित रहे। इस दौरान ऋतिका देशमुख ने खुद एक शानदार भव्य रंगोली बनाकर सभी को प्रेरित किया। अंत में आकर्षक रंगोली बनाने वालों को सम्मानित भी किया गया और आयोजकों ने सभी प्रतिभागियों का आभार व्यक्त किया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी संस्कार भारती रांगोळीचं एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आलं। संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना या विभागामध्ये सातत्याने वेगवेगळे उपक्रम घेण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे। मग रांगोळीचं शिबिर असो, आजचं गणपतीमध्ये शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण शिबिर असो, पावसाळ्यामध्ये छत्र्या रंगवण्याचं शिबिर असो किंवा लहान मुलांसाठी, आबालवृद्धांसाठी खेळ खेळूया बालपणीचं असे कार्यक्रम असो, आम्ही लहान मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा सुद्धा ठेवली होती। हे उपक्रम करत असताना मोठ्या पिढीकडून आलेला संस्कार पुढच्या वर्गाकडे जाणं हा एक उद्देश असतानाच विभागातील माणसांना, मुलांना त्यांच्या कलागुणांना ओळखता यावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, व्यासपीठ मिळावं म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून, संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून हा एक प्रयोग आहे। आणि ह्या प्रयोगामध्ये काम करत असताना केवळ उपक्रम राबवून आम्ही थांबत नाही। मग आम्ही आरोग्य शिबिर करतो, लहान मुलांसाठी दंत चिकित्सा शिबिर ठेवतो, शिवजयंतीमध्ये, माघी गणेश जयंतीमध्ये, नवरात्रीमध्ये आम्ही रक्तदान शिबिर घेतो, आरोग्य तपासणी करतो, ज्येष्ठ नागरिकांची दंत चिकित्सा करतो, कर्ण चिकित्सा केली जाते। आणि हे सर्व कार्यक्रम करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून, संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून एक उद्देश राहतो की लोकांना जोडावं। आणि लोकांना जोडत असताना आमच्या मनात सातत्याने एक विचार आहे की माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे बाळकडू दिलेलं आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हेच याच्या मागचा उद्देश आहे। निवडणुका लढवणं, निवडणुका येतील जातील, राजकीय परिस्थिती काही हो, पण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने कार्यरत राहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही आज संस्कार फाउंडेशन तर्फे रांगोळीच्या शिवसेनातर्फे रांगोळीचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे आणि आम्हाला बायकांचा लेडीजचा खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। आणि जेव्हा ते रांगोळी सगळे एन्जॉय करताना खूप एन्जॉय करत होते आणि आम्हाला पण असं त्यांना बघून असं वाटलं की हाँ, आम्ही जे आज हे प्रशिक्षण ठेवलेलं आहे ते खूपच उत्तम होतं। इस रंगोली प्रशिक्षण शिविर में लोगों का प्रतिसाद देखने लायक था। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।